कोल्हापूरमध्ये कोयता तलवारी नाचवत टोळक्यानं दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय। कोल्हापूरच्या टाकाळामधील झोपडपट्टीमध्ये तोडफोड देखील केली आहे। टेम्पो, हातगाड्या, दुचाकी आणि कारची या टोळक्यानं तोडफोड केली आहे। कोल्हापुरातली ही दृश्य बघतोय आपण। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूया। शेखर, कोण नेमके हे टोळक्यातले तरुण होते, समजू शकले का? काय कारण आहे नेमकं या सगळ्या मागचं? रिद्धी, कोल्हापुरातल्या ताराराणी चौकसह टाकाळा परिसरातील जवळपास 50 ते 6 जणांच्या शस्त्रधारी जमावानं काल ही तोडफोड जी आहे ती केलेली आहे। आपण पाहिले तर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान केलेलं, जवळपास 10हून अधिक वाहनं जी आहेत या ठिकाणी त्यांच्या काचा ज्या आहेत त्या गाडीच्या फोडण्यात आलेल्या आहेत। काही दुचाकी जे आहेत त्यांची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली आहे। पूर्व वैमनस्यातून ही सगळी प्रकार जो आहे तो घडल्याचं सध्या तरी समोर येते। या सगळ्या प्रकारामध्ये एक जण गंभीर जखमी देखील झालेला आहे। त्याला डोक्याला मोठी दुखापत या सगळ्या तोडफोडी दरम्यान आणि दगडफेकी दरम्यान झालेली आहे। त्यामुळं नक्कीच एक मोठी घटना जी आहे ती या ठिकाणी काल घडली होती आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त देखील संबंधित परिसरात दाखल करण्यात आलेला आहे। सध्या 3 संशयितांना देखील ताब्यात जे आहे ते पोलिसांनी घेतले। त्यामुळं नक्कीच एक मोठी दहशत पसरवण्याचा प्रकार काल या ठिकाणी पाहायला मिळाला। रिद्धी जी, शेखर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.